हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता सूर्याला अर्ध दिलं आहे. पाणी आलं होतं आजसुद्धा. पाणी वगैरे सर्व काही भरून झाडझूड सर्व काही करून झालं. नंतर आता सूर्याला अर्ध दिलं, धरती मातेची पूजा केली, नंतर स्वतःची कपाळाला हळद कुंकू लावली, नंतर प्रदक्षिणा घातली. तर चला आता देवपूजा बाकी, देव धुवायची मला, देवपूजा बाकी. त्यासाठी फुलं पण तोडून घेते. एक फूल सूर्यदेवाला वाहिलं कुंकूमध्ये लाल करून. तर चला आता फुलं पण तोडून घेते, नंतर मग देवपूजा करायची. अशा प्रकारे फुलं तोडून घेतलेली मी आता देवांना वाहण्यासाठी. तर देव पण काढलेले धुवायला, मंदिर पण साफ केलं गेलं. आता देव धुवून देवपूजा करून घेते. एवढी फुलं तोडून घेतली. खूप फुलं येतात या झाडाला. हे बघा, हे तोडली फुलं. तर चला आता देवपूजा पण करून घेते. अशा प्रकारे देवपूजा करून झालेली आहे माझी. हे बघा, हे फुलं मस्त असं देवांना वाहून घेतली. देव मस्त पितांबरी लावून धुवून घेतले आणि छान मस्त देवपूजा झाली. आणि अगरबत्ती धूपबत्ती संपली माझी. त्यासाठी धूपबत्ती काही लावली नाही. दारावर येतो तो 8 दिवसांनी, तर येईल तो तेव्हा घेईल, नाही तर बाजारातून घेऊन येईल. अशा प्रकारे देवपूजा झाली माझी. आता मला जायचं होतं गावाला, त्यासाठी सर्व काही पटपट आवरून घेतलेलं आहे मी. मला जायचं आहे माझ्या बहिणीच्या गावाला. तर बघा, मी इथं बसलेली आहे बसमध्ये, म्हणजे MP ची बसमध्ये बसलेली आहे मी. आणि बघा, ही बस आहे आणि मी बसलेली आहे ही MP ची बसमध्ये, म्हणजे ही खाजगी बस आहे. आणि बघा, अर्ध तिकीट तिकडे आहे ना, MP मध्ये फक्त खेत्यापर्यंतच बस जाते. त्यासाठी मग मी हे डायरेक्टची होती, तिच्यामध्ये बसून गेले. आणि बघा, अर्ध तिकीटवाले बघा, खूप छान मोदीजींनी खूप छान व्यवस्था काढली लेडीजांसाठी अर्ध तिकीट.
तर मस्त बसमध्ये आरामाने जायचं. आणि मला इकडे बस नव्हती म्हणून मी पूर्ण तिकिटामध्ये जाते. हे बघा आता शहादापर्यंत पोहोचून गेले मी. बघा शहादाचं वातावरण. बघा आता शहादाच्या बस स्टँडवर थांबलेली ही गाडी. आणि बघा पाऊस इतका जोराचा पाऊस पडलेला आहे ना, तर खूपच म्हणजे खूपच जास्तीचा पाऊस पडलेला आहे. हवा वादळ आणि बघा तुम्ही बघू शकता पाऊस किती आहे. आणि इथं बस स्टँडवर किती बसा उभ्या आहेत. आमची बस पण इथं थांबलेली आहे, आमची गाडी म्हणजे. आणि बघा इथं पाणी बघा, खूप म्हणजे खूपच पाऊस पडलेला आहे इथं. इतका पाऊस पडलेला आहे ना, खूपच पाऊस पडलेला आहे. हे आता ही बस चालू झाली. आमची आज उभीच आहे इथं. आणि भरपूर पाऊस पडलेला आहे इथं. हे असं पावसाचं वातावरण आहे. सर्वीकडे असं पाणीच पाणी साचलेलं आहे. पूर्ण पाणी साचलेलं इथं. आणि बसा किती उभ्या आहेत तुम्ही बघू शकता. आता पुन्हा आमची बस चालू झालेली आहे. आता बहिणीच्या घरी पोहोचल्यानंतर तिथं हातपाय वगैरे धुतले, जेवण वगैरे केले. आणि इथं आहे ना बहिणीच्या घराचं बांधकाम चालू आहे, तिथं आलो आम्ही बघायला. तर बघा इथं आहे ना, हे खाली आहे ना, इथं 2 भाग आहेत. इथं कोणी पण बँकेवाले किंवा डीमार्टवाले सहज घेऊ शकतो भाड्याने. हे सर्व खालचं आहे, खूप मोठं आहे. म्हणजे सर्व काही स्लॅब टाकला गेलेला आहे. इथं खाली असं ओपनच राहू देणार आहे ते सर्व काही. डीमार्टवाल्यांना किंवा बँकवाल्यांना देणार आहे ते भाड्याने. आता इकडं वरती जायचा रस्ता आहे. आणि हे पाट्या वगैरे पाटेसन दिसतंय ना, इथं लिफ्टची जागा काढलेली त्यांनी. आणि हा वरती जायचा जिना आहे. बांधकाम पूर्ण राहिलेलं आहे, अजून फक्त स्लॅब वगैरे टाकून घेतलेले आहे. आणि आता वरचं बांधकाम चालू झालेलं आहे. हे बघा, हे वरती चाललो आहे आम्ही आता. हे बघा आलो आम्ही इथं वरती. आणि हे बघा, ही आहे लिफ्टची जागा. लिफ्टसाठी काढलेली आहे ही जागा. तर चला बघा, इथं आहे ना माझ्या बहिणीला 3 मुलं आहेत आणि 1 मुलगी. तर 3 मुलांची खूप भारी सोय इथं केलेली आहे. तिघांचे वेगवेगळे बेडरूम केलेले आहे. आणि बेडरूममध्येच टॉयलेट बाथरूम सर्व काही, त्यांची आंघोळ वगैरे करण्याची सोय सर्व काही बेडरूममध्येच करून घेतलेली आहे. 3 मुलांची सोय इथं केलेली आहे. आणि हॉल पण, हा हॉल आहे, हा खूप मोठा हॉल आहे. त्यानंतर आपण जसं गेलो ना मध्ये, पहिलाच नंबरचा तो किचन होता. हे बघा इथं हे बेडरूम वगैरे, हा हॉल आहे. आणि इकडच्या साईडला नळी दिसते ना, हे सर्व काही बेडरूम आहेत. हे बघा, हे परी आणि आरू, हे हा पण बेडरूमच आहे.
इथं पण हे टॉयलेट बाथरूम आणि इकडच्या साईडला किचन आहे, हा पण बेडरूमच आहे. इथं बघा पाऊस पडतोय ना, म्हणून पाऊस साचलेला आहे इथं. त्यानंतर इकडच्या साईडला पण हा पण बेडरूमच आहे. इथं 3 बेडरूम काढलेले आहेत, हॉल, किचन आणि गॅलऱ्या पण खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि इकडच्या साईडला पण गॅलरी आहे आणि तिघ बाजूंनी रस्ते आहेत, पुढे पण असं बाजूच्या साईडला पण आणि मागे पण. हा बघा, हा एवढा मोठा पूर्ण हॉलच आहे. आणि तो मागे दिसतोय ना, तो किचन आहे. आरू उभी आहे तिथं. हा एक बेडरूम आहे. अशा प्रकारे त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे. आणि चला आता घर बीर पाहिलं गेलं तर हे बांधकामची जागा सर्व काय पाहिली गेली ती. इकडनं पण ही मोठी गॅलरी येणार आहे इकडे. इकडं पण किती घरं आहेत आणि इकडनं पण रस्ता आहे. असं तिघ बाजूने रस्ता आहे. हे बघा, इथं हे घरं. हा बघा, हा समोर रस्ता गेलेला आणि असाच असा आडवा पण रस्ता येणार आहे. असं त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही आहे. माझी बहीण दाखवते तुम्हाला. ही बघा, ही माझी बहीण, ही आरू आहे, बहिणीच्या लहान मुलाची मुलगी. आणि ती परी होती, ती मोठ्या मुलाची मुलगी. आणि हे माझे पाहुणे आहेत. हे माझे बहीण पाहुणे. हे सर्व काय खालचं खाली येऊन गेलो आम्ही आता. तर चला आता घरी गेलो, रात्री जेवण वगैरे केलं, सकाळी रिटर्न आली. रिटर्नचा काय प्रवास मला दाखवला नाही. रिटर्न आल्यानंतर बघा, अंशूने इथं आहे ना मसाला तयार करून ठेवलेला होता. कोथिंबीर कापून ठेवलेली, इथं दूध पण गरम करून ठेवलं होतं तिने. सर्व काही तिने आवरून ठेवलेलं होतं. आणि इथं चिकन शिजवून ठेवलेलं होतं तिने. मम्मी म्हणे सर्व काही मी करून ठेवलेलं आहे म्हणे. सकाळी मी तिकडनं सकाळी 8च्या गाडीला निघाली ना, इथं तर 10-11 वाजता मी इथं घरी पोहोचून गेली होती. आणि चपात्यांचं पीठसुद्धा असं मळून ठेवलेलं आहे तिने. ते हाताने मळलं का आटा मेकरने ते काय माहीत नाही, पण मळून ठेवलेलं आहे तिने. तर चल, तिला म्हटलं आता मी चपात्या करून घेते, मग तू दुसरं काहीतरी आवरून घे. तर मी तर अशा प्रकारे चपात्या करून घेतलेल्या आहे. आणि चिकन शिजायला टाकलेलं आहे तिने. आता ते पण मीच बघून घेते. तिला म्हटलं तू आवर आता, अंशूला सांभाळणं हे एवढं काय आवरणं, ते पण छानच करून घेते ती. तर परत चिकन झाकून दिलं मी, शिजून गेलं मस्त. आणि इथं चपात्या पण करून घेतल्या. आणि आजचा हा असा होता माझा छोटासा व्हिडिओ. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट करा. आणि बघा, चपात्या पण सुद्धा माझ्या इथं झालेल्या आहे आता. कधी छान फुलतात आणि कधी कधी गॅस कमी जास्त आणि तावा छान घासलेला राहिला ना, तर छानच चपात्या होतात. बघा, छान फुलतंय मस्त. आणि आता अशा प्रकारे इथं चपात्या करून घेतलेल्या आहे मी बघा. आता झाकून देईल थोडा वेळपर्यंत. तर चला आता चिकन काढून घेतलं मी आणि ते खाली तेल राहिलं होतं, त्याच्यामध्येच मसाला टाकून घेतलेला आहे. धना पावडर टाकायचं बाकी राहिला, आता ते धना पावडर टाकते. अंशूने मसाला करून ठेवला होता, मग ती म्हणे मम्मी धना पावडर टाकायचं बाकी आहे. मग आता साईडला मसाला केला आणि मध्येच मग धना पावडर टाकलं मी. त्यानंतर आता चटणी वगैरे पण टाकायचं बाकी आहे, ते सुद्धा मी इथं टाकून घेणार आहे आता. मसाला छान मस्त असा परतून झालेला आहे बघा. पूर्णपणे भरपूर वेळ मी परतवला, नंतर चटणी टाकली आणि थोडा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला इथं. आणि नंतर होऊन मी थोडं भाजी उकडल्यावर थोडा मॅगी मसाला टाकणार आहे, कारण त्याच्याने ना छान चव येते भाजीला, त्यासाठी. हा बघा, हा मॅगी मसाला टाकलेला आहे मी इथं. तर आता चला मस्त परतून घेऊया. आणि हा कोणता अजून चिकन मसाला येतो ना, तो पण थोडा टाकला मी. आता चिकन पण टाकून मस्त परतून घ्यायचं आहे. चला, आणि हा व्हिडिओ ना
कालचा आहे बरं का. तुम्हाला असं वाटेल सोमवारी मटण बनवलं यांनी, पण आमचं तसं सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी असं होतच नाही. फक्त रविवार आणि बुधवार 2च दिवस होत असतं. तर मग आज दुसरा व्हिडिओ पण नव्हता माझ्याकडे. मग हा रविवारचाच व्हिडिओ तर मी आज तुम्हाला अपलोड करते. आणि हे बघा, चिकन आपलं इथं छानच झालेलं आहे. तर चला आता सर्वजण आम्ही बसतोय जेवणाला. 1 वाजून गेला आता. 1 वाजता आम्ही आता जेवणाला बसतोय. गावाहून पण थोडी थकूनच आली होती मी, म्हणजे गाडीमध्ये बसून असं जीव कंटाळवाणी होऊन जातो. तर जेवण करून आता थोडा आराम करून घेणार आहे मी. तर चला, अशा प्रकारे झालेली आहे भाजी. आणि आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की कळवा. आणि माझ्या बहिणीचं घर कसं वाटलं तुम्हाला ते सुद्धा मला पूर्ण झाल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवेल मी. पण आता सध्या अजून त्यांचं बांधकाम चालू आहे म्हणून तुम्हाला तेवढंच दाखवलेलं आहे मी. तर अशा प्रकारे भाजी पण झालेली आहे. आता भाजी झाकून देते. आणि चला, आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.